मुंबईमध्ये एकीकडे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरू केलेले आहे आणि असं असताना सोबतच कांदा आणि साखरेचा प्रश्न देखील पेटलेला आहे। सातारामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी एक महत्त्वाचं विधान केलंय। 30 जूनच्या आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे। याविषयी बोलूयात। बच्चू कडू सध्या आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। कडूजी, एक मोठं विधान खरं तर मुख्यमंत्र्यांनी केलंय। आज आपण मुंबईमध्ये झालेलं आंदोलन देखील बघितलेलं आहे, काय नेमकी तुमची प्रतिक्रिया? मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी या अगोदर सुद्धा अधिवेशनात घोषणा केली होती, त्यानुसार आता खरं 30 जून हे वाट न पाहता त्याच्या अगोदर कर्जमाफीचा शासन निर्णय निघाला पाहिजे। कारण जेणेकरून 30 जूनच्या आत जर ते झालं तर पेरणीसाठी नवीन कर्ज शेतकऱ्यांना घेता येईल। त्या संदर्भात भूमिका घेणं फार महत्वाचे आहे। जे काही घोषणा केली मुख्यमंत्री साहेबांनी त्यांचा मी आभारच मानतो आणि खास करून शिंदे साहेबांनी घेतलेली भूमिका महत्वाची होती। त्यावेळेस राजूजी शेट्टी, जानकरजी, नवलेजी, आमचे चटपजे हे सगळे आमच्या सोबत होते आणि त्या आंदोलनाचाच परिणाम म्हणून आज त्यांनी जे तारीख दिली होती 30 जूनच्या आत आम्ही कर्जमाफी करू, त्या शब्दाला ते आता खरं तर खरे उतरत आहे, याचा आनंद आहे। पण हे होत असताना प्रोत्साहन निधीच्या संदर्भात 50,000चा निर्णय वाढवून दिला पाहिजे आणि कर्ज 2 लाखाचं माफ जे केलेलं आहे ते आता 4 लाख असेल तर त्याचं 2 लाख माफ होणं गरजेचं आहे आणि त्या 2 लाखापर्यंत ते लिमिट ठेवू नये, हे फार महत्वाचं आहे। आणि त्यांनी एक समिती जे नेमली होती, तसं कर्नाटकला एक झालं होतं का जे आत्महत्याग्रस्त याच्यात सापडतात शेतकरी, त्यांच्यासाठी एक टोल फ्री नंबर दिला होता। तर कोणी एकदम कर्जात डुबलेला आहे, काही अडचणीत आलेला आहे, तर त्यानं लगेच तहसीलदाराला फोन करावा, तहसीलदार त्याची सगळी माहिती घेणार आणि खरोखरच तो अडचणीत असेल तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंट समोर येईल। हा दीर्घकालीन उपाय होणं पण गरजेचं वाटतं। बरं, धन्यवाद कडूजी, तुम्ही बोललात आणि तुमची भूमिका याविषयी मांडलीत यासाठी। तयारी आमची, हे तुमचं सरकार आहे, या सरकारमध्ये शेतकऱ्यांचा विचार हा सर्वोपरी आहे। आम्ही या ठिकाणी या बजेटमध्ये निर्णय केला शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा, त्याची तयारी आमची सुरू आहे। 30 जून पूर्वी आमच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देणार आहोत आणि त्यासोबत ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरलं त्यांना प्रोत्साहनपर राशी देखील आमच्या सरकारच्या माध्यमातून देणार आहोत। शेतकरी नेते राजू शेट्टी सध्या आपल्या सोबत आहेत। अगदी काही तासांपूर्वी आंदोलनामध्ये देखील आपल्याला ते दिसले होते। शेट्टीजी, एक मोठं विधान मुख्यमंत्र्यांनी केलंय। बजेटमध्ये ज्या पद्धतीने कर्जमाफीची तरतूद केली होती ती आता 30 जूनच्या आधी होईल असं ते म्हणतात। हो, त्या पद्धतीनं त्यांनी आश्वासन दिलेलं होतं आणि त्यामुळेच आम्ही आंदोलन नागपूरचं मागे घेतलेलं होतं। हो, परंतु ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा 7-12 कोरा त्यांना करावा लागेल। तो जर नाही केला, केवळ दिखावा म्हणून जुजबी कर्जमुक्ती केली तर आम्ही ते मान्य करणार नाही। त्याच्या प्रतिक्रिया निश्चितच उमटतील। तुमची नेमकी काय मागणी आहे? म्हणजे कर्जमाफी कशा पद्धतीने व्हायला हवी असं तुम्हाला वाटतंय? त्यांनी जे काही 2024च्या निवडणुकीमध्ये 7-12 कोरा 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 असं 3 वेळा ठणकावून सांगितलं होतं, त्या पद्धतीनं शेतकऱ्याचा 7-12 कोरा करावा एवढीच आमची अपेक्षा आहे। बरं, ठीक आहे, धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी। तर साताऱ्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं हे वक्तव्य आपण बघतोय। शेतकरी खरं तर एकीकडे अवकाळीने देखील ग्रस्त आहेत सध्या आणि मोठा तडाखा त्यांना बसलेला आहे। याआधी देखील अशाच पद्धतीने कधी दुष्काळ, कधी अवकाळी, अवर्षण या सगळ्याचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला होता आणि 30 जूनच्या आधी कर्जमाफी करू असं मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा सगळ्या राज्यभरातल्या शेतकऱ्यांना आश्वासित केलं आहे।